नमस्कार मंडळी, आज आपण जातोय इगतपुरीच्या श्वास रिसॉर्टला. याच्या आधी आपण गेलो होतो शिर्डी आणि शनी शिंगणापूरला. सो तो व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. आता थोडा श्वास घ्या आणि बघा की श्वास रिसॉर्ट नक्की कसा आहे ते. चलो. सो मंडळी, हे रिसॉर्ट एक्झॅक्टली इगतपुरीला नाही आहे. इगतपुरीपासून 35 किलोमीटर आतमध्ये आहे हे. आणि त्याचा एंट्री पॉइंट शूट करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला कळलं की आतमध्ये जायचा रस्ता कसा आहे तो, आणि किती कन्फ्युजिंग काय काय होत्या गोष्टी, आणि आम्ही किती चुकलोय. आणि पावसाळ्यात या रस्त्यावरनं आपण नवीन गाडी असेल तर ती कशी आणायची देव जाणे. सो आधी आम्हाला वाटलं हे जे पांढरी भिंत दिसते तिकडेच श्वास आहे की काय, पण कसं कोण दिसतच नव्हतं गेटवर किंवा काय. आणि मग एक फाटा आला जिकडे राईटला खाली जायचं होतं आणि लेफ्टला सरळ जायचं होतं. तर आम्ही कन्फ्यूज, कारण बोर्डच काही नाही आहे इकडे. बघा, जो बोर्ड दिसतोय तिकडे तर काही दिलत नाहीये. मग त्या पांढऱ्या भिंतीवाल्या माणसाने आम्हाला सांगितलं खाली आहे श्वास रिसॉर्ट. मग गंडवलं आम्हाला थोडक्यात. मग आम्ही खाली गेलो आणि खाली जे काही वाढून ठेवलं होतं ते नशीब टाटा पंच होती त्यामुळे निभावलं ते, नाही तर युटर्न मारणं कठीण होतं आणि रिव्हर्स आणणं पण कठीण होतं एवढ्या आतमधनं. इकडे या दोन मुली आल्या, तिने सांगितलं अहो इकडे नाही आहे श्वास रिसॉर्ट, ते तर वर आहे. मग परत आम्ही वर गेलो युटर्न मारून आणि परत कंटिन्यू केला हा प्रवास. अजून किती आम्ही गणणार होतो माहिती नाही, कारण आमचे 15-20 मिनिटं इकडेच गेले त्या मेन गेटपासून. श्वास याचं नक्की गेट कुठे आहे यासाठी आमचा श्वासच निघून जाणार की काय असं वाटत होतं. आता इकडे एक पार्टी होती पण मागे मेन फाट्यालाच पार्टी नव्हती. ते जाऊन आम्ही जेव्हा त्याला विचारलं, वॉचमॅनला किंवा रिसेप्शनिस्टला, त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब आम्ही पार्टी ते लावतो पण हे गावातली लोक काढतात. आणि या वॉचमॅननी एक्झॅक्टली त्या दोन मुलींचंच नाव घेतलं की या दोघी जाम हे करतात, बहुतेक काहीतरी असणार यांचा पंगा मोठा. एनिवेज, सो हा आहे आपला मेन एंट्रन्स लॉन. इकडे राईट साईडला आहे रेस्टॉरंट आणि समोर आहे रिसेप्शन. ब्लॅकबोर्ड का ठेवलाय, काय शाळा पण घेणार आहेत वाटतं आमची. परीक्षेत पास झाला तरच एंट्री असं काही दिसतंय. आणि वेलकम ड्रिंक म्हणून आम्हाला स्ट्रॉबेरी क्रश दिलं त्यांनी, जे आमचं डोकं थंड करण्यासाठी खरंच फायदेशीर ठरलं, कारण एवढं त्या ऑफ रोडिंग करून आलो होतो आम्ही. सो असो, आम्हाला ही रूम मिळाली B6 रेस्टॉरंटच्या अगदीच बाजूला होती. बहुतेक आम्हा दोघांना बघूनच त्यांनी रेस्टॉरंटच्याच बाजूची रूम दिलेली असावी, की हे दोन जाम भुकेलेले दिसत आहेत, यांना उगाच जास्त चालायला नको रूमपासून रेस्टॉरंटपर्यंत. सो एक भली मोठी अशी प्रशस्त रूम आपल्याला मिळते. आणि आता आपण लवकरच बघणार आहोत या रूमची USP. 2 छोट्या बिस्लरीच्या बाटल्या, टी कॉफीचे शॅशेज, बऱ्यापैकी मीडियम साईजचा TV, एक भला मोठा बेड. या रूममध्ये जवळपास 5 लोक राहू शकतात. ही जी एक खाट तुम्ही बघताय तशीच एक खाट बेडच्या खाली सुद्धा होती. आणि मग मॅट्रेस ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात. एक बऱ्यापैकी मीडियम साईजचा आरसा. अरे उघड, खुलजा सिमसिम. सो मस्त अशी बाल्कनी आहे आणि हा एन्जॉय करा हा व्ह्यू. TV बीवी लावा असं वाटतच नाही, एवढं शांतता आपण कधी मुंबईत आणि इतर कुठल्या शहरात बघत नाही. पण नंतर आम्हाला कळलं की पडदे उघडल्यानंतर अजूनच काहीतरी एक मजा आहे. सो पडदे उघडल्यानंतर अख्ख्या ग्लासच्या रूममध्ये आपण राहतो आणि फुल ऑफ ब्राईटनेस ही रूम होऊन जाते. फक्त चहूबाजूनी ग्लास असल्यामुळे आणि वरती पत्रा असल्यामुळे दिवसा, खास करून या उन्हाळ्यात ACचा काहीही उपयोग होत नाही. ACतनं थंड वारा येतो पण तो रूमच एवढी तापलेली असते की मजा नाही येत संध्याकाळ झाल्याशिवाय. संध्याकाळी AC मस्त कूलिंग येतं. हे बघून असं वाटतं की जिन के घर शीशे के होते हैं वो पर्दे लगाकर कपडे बदलते हैं. आता एवढं सगळं दाखवलंच आहे तर मेन बाथरूम दाखवायची राहिली. बाथरूमसुद्धा बऱ्यापैकी मोठी. शॅम्पू, कंडिशनर, बॉडी वॉश आणि साबण. हँडवॉश बेसिनच्याच बाजूला होता. गिझर असल्यामुळे 24 तास गरम पाणी तुम्हाला मिळतं. सो आता वाजले होते 12:30. म्हटलं जरा आपण पूलमध्ये डुबकी मारून येऊया. जेवणाचं टायमिंग होतं 1:30 ते 3:30. आता अशा भरपूर टाईप्सच्या रूम आहेत. आम्ही जी ही रूम घेतली होती ते B वरनं, बेलवडे असं काहीतरी तुम्हाला ऐकायला विचित्र वाटलं असेल. ही एक बाय द वे गोल्फ कार्टसुद्धा आहे. गोल्फ कार्ट का इलेक्ट्रिक कार, जी काय तुम्हाला त्याचं नाव द्यायचं आहे ते द्या.
कारण हे आपल्याला भरपूर पायऱ्या उतरून आणि पायऱ्या चढून यावं लागतं. त्यामुळे जर तुम्हाला तेवढे पेशन्स नसतील तर तुम्ही त्या माणसाला सांगून तो गाडीने सुद्धा तुम्हाला पूलपर्यंत आणू शकतो. हां, तर मी म्हणत होतो की आमची रूम ही सेकंड बेस्ट रूम होती या रिसॉर्टमधली. असे अनेक कॅटेगरीज आहेत आणि इकडे तुम्हाला जवळजवळ पर पर्सन पेमेंट करावं लागतं, ज्याच्यात इन्क्लुडिंग असतं लंच, डिनर आणि नेक्स्ट डेचा ब्रेकफास्ट. इव्हनिंग स्नॅक्स किंवा तुम्हाला इन रूम डायनिंग काही हवं असेल तर काही एक मेन्यूमध्ये ऑप्शन्स आहेत जे ऑलमोस्ट चकना टाईप ऑप्शन्स आहेत. म्हणजे मसाला पापड, पीनट्स, चिकन चिली यावनी त्याव. सो ते तुम्ही मागवू शकता. आता जेव्हा मी या हॉटेलला फोन करून विचारलं होतं की किती भाडं असेल, तर आमच्या रूमचं त्यांनी सांगितलं होतं ऑलमोस्ट 6,400 काहीतरी, मतलब पर पर्सन 3,200 त्यांनी आम्हाला सांगितलं. बट मेक माय ट्रिपचं तेव्हा भरपूर एक मोठी ऑफर चांगली चालू होती. सो हीच रूम आम्हाला जे त्यांनी सांगितलं होतं की 6,200ला आहे, चटके बसतात पाहायला, पळ पळ पळ. सो हीच रूम जी 6,400ला आम्हाला मिळणार होती ती मेक माय ट्रिपवर आम्हाला मिळाली 4,800ला. सो आमचा पर हेड खर्च आला 2,400 रुपये. सो तुम्ही दोन्हीही ऑप्शन्स कन्सिडर करा कुठल्याही हॉटेलला जाताना, इधर हॉटेलवाल्यांना किंवा बुकिंग साईट्सवर. अरे परत परत चटके, अय पाण्यात पाय टाकतो पटकन, म्हणजे शांतता जरा. हा, बुडाला आग लागणं म्हणजे काय हे थोडक्यात आज कळलं. आता जरा बरं वाटतंय, कारण एकदम आम्ही जेव्हा प्लॅनिंग करत होतो या रूमचं, थांबा आधी ही मस्त असा हा व्ह्यू एन्जॉय करा स्विमिंग पूलच्याच बाजूला. इकडे तुम्ही असं पुस्तकसुद्धा वाचू शकता. हां, जर तुम्हाला फॉरेनर मुली अपेक्षित असतील या बाकड्यावर बसलेलं तर ते काही निराशाच होईल. केदारी साहेब आलेले आहेत आणि चला आता तसं तर बऱ्यापैकी स्वच्छ वाटतंय पाणी, पण बघूया. 1 2 3. हां, तर केदारी साहेबांनी शूज काढल्यानंतर आता झटके बसते. अरे एवढं घाबरून त्याला बहुतेक वाटतंय इकडे 16 फीट असेल डीप, आणि पोहणं कमी आणि फोटो सेशन जास्त असे आहेत आमचे राहुल केदारी. बट मस्त व्ह्यू होता. मस्त एक 20-25 मिनटं पाण्यात आम्ही डुंबून काढली. हे भिशूम करत जे काय पाणी माझ्या तोंडावर आपटलंय. असो, तो आता पूलमध्ये डुबकी मारल्यानंतर बघूया लंचमध्ये काय काय आहे ते. इकडे मेन्यू तुम्हाला बोर्डवर दिसतो. चिकन फ्राय यांचं ऑसम होतं. कदाचित एक कारण असंही असू शकतं की त्यांनी जस्ट आणलं आणि आम्ही घेतलं, त्यामुळे जरा हे थंड जेव्हा पडतं चिकन फ्राय तेव्हा मजा नाही येत, चामट होऊन जातं. आणि आय थिंक चिकन हैदराबादी होतं तेही उत्तम होतं. टॉमॅटो सूपसुद्धा चांगलं होतं. क्रीम बेस मस्त होता. नॉर्मली जेवण दाखवताना आपण सुरुवात ताट, सॅलड, पापड असं करतो शूट करायला, बट अगदीच जवळच चिकन असल्यामुळे आपण उलटी सुरुवात केली. आणि हा मूग दाल हलवा हा पण ओके होता, मतलब मी नाही ट्राय केला. दाल तडका यांचं मस्त होतं, जरा असं स्पायसी. साधा भात, चपात्या पण यांच्या मस्त होत्या, अशा नरम आणि चांगल्या होत्या. पनीर मसाला आणि काय आलू असेल बहुतेक, आलू गोबी ट्राय. आणि कोथिंबीर वडी मस्त होती, मतलब जरा हातोड्याने दिला असताना तर ती तोडताना जरा मजा आली असती. कोथिंबीर वडी खूपच कडक होती. पापड, कांदा, लिंबू, गाजर आणि काकडी आणि हे आपलं ताट. आता खाऊन झाल्यावर म्हटलं की जरा टेबल टेनिस खेळूया, जरा अन्न जिरवूया. त्यामुळे आम्ही गेलो यांच्या इनडोअर गेम्सच्या ठिकाणी. इकडे सुद्धा आय थिंक जर खूपच गर्दी असेल तर अर्धा बुफे इकडे सुद्धा लावत असावेत. चांगली सोय, म्हणजे एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी. सो हे आहे इनडोअर गेम्सचं ठिकाण. पंखे सुद्धा आतमध्ये दिलेले आहेत आणि खिडक्या उघडल्या की मग काही प्रॉब्लेम होत नाही तर मग पदरात आपल्यामुळे वाट लागते. पूल आहे, टेबल टेनिस आहे, चेस आहे, लुडो आहे आणि सापशिडीचा खेळ सुद्धा आहे आणि कॅरम.
तो थोडा आम्ही खेळून येतो आणि आता मस्त पटकन सनसेट व्ह्यू एन्जॉय करा. वा, मस्त सनसेट एन्जॉय केल्यानंतर ऑलमोस्ट 9:15 आम्ही गेलो जेवायला. पुन्हा एकदा सॅलड, तेच सकाळचेच उरलेले पापड, गोबी मंचुरियन ड्राय, हे चांगलं होतं. किमा मसाला हा पण बरा होता. पनीर मशरूम ग्रीन पीज, चपाती मी म्हटल्याप्रमाणे बघा कशी नरम आणि पातळ मस्त अशी चपाती केली आणि त्यांनी. जिरा राईस, सकाळच्याच उरलेल्या भातावर दाल फ्राय, एक गुलाब जामून, हे मस्त होते गुलाब जामून. आता येऊया नॉनव्हेज मध्ये. चिकन डायमंड, पण हे असं चिकन चिली टाईपच वाटते. आणि चिकन पेशावरी. आणि सूपमध्ये बघूया काय आहे. सूपमध्ये आत्ता होतं स्वीट कॉर्न सूप, जे सुद्धा बरं होतं. हां, आता नेक्स्ट डे सकाळी म्हटलं की जरा फेरफटका मारून घ्या. ही जी राईट साईडला तुम्ही रूम बघताय ती जरा आय थिंक सगळ्यात स्वस्तातली रूम आहे आणि ही आमची समोरची रूम B6. बट आय थिंक त्या समोरच्या रूममध्ये तुम्हाला एवढा सी व्ह्यू, आपलं सी व्ह्यू काय होतं, लेक व्ह्यू मिळत नाही. दाखवतो तुम्हाला बघून. हे बघा एकदा ब्रेकफास्टमध्ये काय काय होतं ते. ब्रेकफास्टला अजून वेळ होता आणि लहान मुलांना जरा टाईमपास करण्यासाठी इकडे पक्षी घर. आता म्हटलं खाली मस्त अशी नदी आहे तर जरा जाऊन येऊया तिकडे. पण आता यावेळेला आम्ही उलटे गेलो. जी गाडी येते ज्या रूटनी, त्या रूटनी म्हटलं जाऊया. हा बघा, हा त्या रूमचा व्ह्यू आहे. सो पार्शल लेक व्ह्यू आहे असं म्हणता येईल. आणि त्या रूम्स थोड्या छोट्या आहेत. बट आय थिंक आमच्या रूमचा व्ह्यू मस्त होता. परत आपण आलेलो आहे तिकडे आणि आता जाऊया जरा नदीकाठी. आणि राहुलला वाटलं हे वाघाचे पंजे आहेत, म्हणजे पगमार्क्स आहेत. दूध पाजूया त्याला. राहुलला असा समज आहे राहुलचा की जिकडे कुठे थोडंफार जंगल असेल तिकडे वाघ असतोच असतो आणि जिकडे कुठे एवढी अशी वॉटर बॉडी असेल तिकडे मगर असतेच असते. बट असं काही असतं तर या लोकांनी आम्हाला आधीच सांगितलं असतं की जाऊ नका या ठिकाणी, किंवा बोर्ड तरी असते इकडे, पण असं काही दिसलं नाही. असो, एक मस्त असं अर्धा तास आम्ही इकडे स्पेंड केला शांततेत आणि म्हटलं की चला आता जाऊया ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये होतं सुरुवातीला कलिंगड आणि याच्यावरच आम्ही भरपूर ताव मारला. पपया कोण खाणार बाबा. पोहा होता. पोहून आल्यानंतर तुम्ही पोहा खाऊ शकता. शेव, कांदा, लिंबू आणि उपमा. कुठलीही उपमा मला देऊ नका प्लीज. ऑमलेट. सो ओव्हरऑल मी तुम्हाला, आणि हे कॉर्नफ्लेक्स आणि सगळं एक चांगल्या म्हणजे इकडे तुम्ही मोठमोठ्या ग्रुपमध्ये येऊ पण शकता आणि ओव्हरऑल तुमच्यासाठी एक बजेट फ्रेंडली असं हे रिसॉर्ट आहे. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.